जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नामस्मरणाचे प्रेम नामाच्या सहवासानेच येईल. तर पहा, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की मी नामस्मरण तर करतो, पण मला नामामध्ये अजूनही प्रेम येत नाही. काही लोक हा प्रश्न बोलून दाखवतात, तर कित्येकांच्या तो मनात असतो. तर याचं आपण प्रमुख कारण पाहिलं तर नामाविषयी प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच, आपल्या प्रेमळ मातेकडेच बघा. आपल्या मुलाला थोडासा जरी ताप आला, दुःख झालं, कष्टी झाला, तरी आईच्या पोटात नुसतं धस्स होतं. तिला अन्न गोड लागत नाही, तिला काही केल्या झोप लागत नाही, सैरभैर अवस्था होते. अशा अनेक गोष्टी घडतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता निर्माण होते. तिच्या मनाची सतत उलघाल, चलबिचल चालू असते. त्याप्रमाणे नाम घेण्यामध्ये थोडा व्यत्यय आला किंवा दिवसभर नाम घ्यायचं, मुखी नाम घेण्याचं राहून गेलं तर आपली स्थिती तशी होते का? याचं उत्तर आपल्याला स्वतःकडूनच मिळण्यासारखे आहे. ते म्हणजे कसं? तर नाम घेणे हा माझा धर्म आहे, ते माझे आद्य कर्तव्य आहे. नामाशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे. नाम घेण्यात माझे अत्यंतिक हित आहे. किंबहुना मी तर नामाकरिता जन्माला आलेलो आहे आणि मी नामस्मरणामध्येच तद्रूप होऊन जाईल. नामस्मरणातच एक जीव, एकरूप होऊन जाईल. इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे आपले जरुरीचे आहे, असं आपल्याला समर्थ सांगतात. आणि मग नामस्मरणामध्ये प्रेम येत नाही किंवा प्रेम आलं नाही, ही गोष्टच शक्य नाही. प्रेम येत नाही याचा अर्थ हाच आहे की आम्ही नाम खऱ्या आस्थेने, खऱ्या प्रेमाने घेतच नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढं नेऊन ध्येय गाठून देईल. काही लोक असतात पहा, की ते असंच कारण सांगतात की माझी परिस्थिती चांगली झाली, परिस्थिती सुधारली, म्हणजे मी पुढं नाम घेईन. किंवा हल्ली मला वेळ नसतो किंवा आज मला वेळच मिळाला नाही, मी पुन्हा नाम घेईन. असे म्हणणारी व्यक्ती किंवा असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही. त्यामुळं अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं. सद्गुरू पुढं सांगतात, आपण नाम कसं घेतो हे पण पाहिलं पाहिजे. बघा, नाम हे आपल्या मनामध्ये नामस्मरण केलं तरी चालतं आणि आपल्या तोंडून उच्चार करून सुद्धा आपण नाम घेऊ शकतो. तेव्हा आपलं आपण ठरवायचं आहे की नाम कसं घ्यायचं. समर्थ म्हणतात, नाम कशासाठी घ्यायचं किंवा नामात का राहायचं? तर नामस्मरणात राहण्यामुळं आपल्या अंतकरणाची शुद्धता होईल आणि अंतकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंताचे प्रेम आपोआपच येईल. आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरगावी गेल्यानंतर पाहुण्यांकडे किंवा एखाद्या देवळामध्ये गेल्यानंतर आपण पाहत असतो की वडीलधारी मंडळी किंवा बरेच लोक नामस्मरण किंवा नामजप करत असतात. पण नामस्मरण करत असताना आपण किती एकरूपतेने नामस्मरण करतो हे फार महत्त्वाचं असतं. आपल्या हातामध्ये जपाची माळ आहे, नामस्मरण चालू आहे आणि आपलं मन भौतिक सुखाकडे ओढ घेत असेल, नामस्मरणामध्ये बराच काळ लोटून सुद्धा हीच अवस्था असेल, तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणून नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले नामातील प्रेम हे असणे जरुरीचे आहे. खरं म्हटलं म्हणजे नामातच नामाचे प्रेम असते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
आपण एक उदाहरण पाहूया. एक साधी गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये आपण लोणी पाहतो, पण ती लोणी आपोआप तयार होते का? तर नाही. एक लक्षात घ्या, त्या ताकामध्येच ते लोणी असते, फक्त ते वर दिसून येत नाही. पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते, तसेच भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते. अगदी साध्या साध्या शब्दांचा देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो भाव आपल्या मनामध्ये जागृत होतो. मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही? बरीच लोक असतात, बरीच मंडळी अशी असतात की ते म्हणतात, आमच्याकडे रिकामा वेळच नसतो, मी फार बिझी आहे, किंवा मला वेळ असा माझ्याकडे मागवू नका. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रिकामा वेळ हा शिल्लक असतो. तोच रिकामा वेळ जर आपण भगवंताचे नाम घेण्यात घातला तर त्या भगवंताचं प्रेम आपोआप येईल, आपले जीवन सार्थकी लागेल. म्हणून आज तुम्हाला जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामामध्ये घालण्याचा किंवा भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा. बघा, एखादं जुनं घर सोडून नवीन घरामध्ये एखादा मनुष्य किंवा एखाद्या मनुष्याची फॅमिली शिफ्ट होते, त्यावेळी जुनं घर सोडून नवीन घरामध्ये मन लागत नाही. पण त्याच घरामध्ये पुष्कळ दिवस गेल्यानंतर, बराच कालावधी गेल्यानंतर त्या घरामध्ये राहिल्यामुळं त्या घराविषयी आपल्या मनामध्ये आपल्याला प्रेम निर्माण होतच ना. सुरुवातीला आपल्याला नवीन घर आवडो किंवा न आवडो, पण त्या घराच्या सहवासानं प्रपंचामध्ये प्रेम निर्माण होतंच. तसंच नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल. त्यामुळं चालता बोलता उठता बसता समजा विसरलो तरी लक्षात आल्यानंतर आपण नामस्मरण हे घेतले पाहिजे. आपण त्याचा अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा, कारण कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्तीत जास्त त्याच्या अधीन होत जातो. व्यसनी लोकांमध्ये ड्रग्सचेच बघा ना, की दिवसेंदिवस त्या माणसाला जास्तीत जास्त ड्रग्स लागतात. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे. कारण कोणतीही चांगली गोष्ट साधायला सोपी नसणार, कठीण असणारच, पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारं परमेश्वराच्या नामासारखं दुसरं साधन नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नेहमी मनाने नाम घेत राहावे, नेहमी नामस्मरणामध्येच राहावे. नामस्मरणामध्ये प्रेम येण्यासाठी एक गुरूंना ते आवडते, आपल्या सद्गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे, किंवा दुसरे म्हणजे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने ते घ्यावे. म्हणजे आपल्याला नामस्मरणामध्ये प्रेम आस्था निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.